आज जिमला जायला एवढा उशीर झाला होता, कारणच असं होतं, फक्त 5 मिनिटांमध्ये तयार झाले. तर सकाळी उठलोत आणि आहेत असं आवरलं, म्हणजे घरचं हातरून वगैरे टाकलं. मी फक्त ड्रेस चेंज केला आणि शिवला मम्मीकडे सोडायला गेलो 8 वाजता आणि शिवला मम्मीकडे सोडलं आणि तसंच आम्ही आलो तो वापस आमच्या प्लॉटवरती. म्हणजे जवळच डिस्टन्स आहे, तरी 5-10 मिनिट लागतात मम्मीकडून प्लॉटवर यायला, कारण चव्हाण साहेबाची सकाळपासून तब्येत खराब होती, त्यांना पाणी मारता येत नव्हतं. सो मी आज गेले होते पाणी मारायला. नाही तर रोज ते सकाळी व्यायाम करायला जातात, तिथून येतात, पाणी मारतात आणि पाणी मारून घरी येतात आणि त्यानंतर आम्ही जिमला जातो. पण आज अचानक सगळाच प्लॅन चेंज झाला. सांचं सकाळी दुखायला लागलं, सो मग मला पाणी मारायला जावं लागलं. मग शिव तिथं बेजार करतो, बाहेर उघडाच बोर आहे म्हणून. मग काय केलं, त्याला मम्मीकडे सोडलं आणि त्यानंतर पाणी मारायला गेलो. तर आम्हाला पाणी मारायलाच ऑलमोस्ट काहीतरी 8:45 8:50 झाले होते. मोटर ते बंद करून खाली येईपर्यंत, म्हणजे बांधकामाच्या तिथून खाली येऊपर्यंतच वाजले होते काहीतरी 9ला 5-10 मिनिट कमी होते. त्यानंतर आम्हाला रोडनी यायला झाले 10 मिनिट. घरी आलोत, दरवाजा उघडला की ट्रेनरचा फोन आला की या म्हणून आता तुम्ही. मग आम्ही तसंच पटकन 10 मिनिटात दोघांनी आंघोळ्या केल्या, आवरलं आणि जिमला गेलो. काल आणि आज लेग वर्कआउट होतं, तर जिमच्या पायऱ्या उतरताना आमची हालत बेकार होती. घरी येऊन डायरेक्ट चव्हाण साहेब झोपी गेले आणि माझं पण खूप जास्त पाय वगैरे दुखत होते, तर मी बसले होते. शिव मम्मीकडंच होता, तर शिवला आणायला जायचं होतं. आज आम्ही लवकरच आलो होतो, कारण आम्हाला व्यायामच करता येत नव्हता, एवढे आमचे पाय दुखत होते. त्यानंतर थोडं आराम केला, अर्धा-1 तास. त्यानंतर मम्मीचा फोन आला, शिव रडतोय म्हणून, म्हणजे यायचं म्हणतोय म्हणून. तर मग त्याच्यानंतर आवरलं आणि परत शिवला आणायला चाललो. तर एवढे घाण पाय दुखत होते, डेंजर. मला पायऱ्या म्हणजे उतरताच येत नव्हत्या, कारण 2 दिवस फक्त लेगचं वर्कआउट केलंय. सो मी असं आल्हाद नुसतं नाही का भिंतीला इकडे हात देऊन ठेवा का, चव्हाण साहेब पण कशी सरळ पाय ठेवता येते, कारण इथून पाय बेंडच होत नाही, खूप जास्त त्रास होतोय. तर फक्त आम्ही कार्डिओ करतोय. जिम आता आम्हाला सुरू करायची सोमवारपासून. मी एक्साइटेड आहे खूप, कारण कार्डिओ मी घरी पण केलेलं, पण जिम म्हणजे मशीन वगैरे यूज फर्स्ट टाइम सोमवारी करणार आहे मी. तोही एक्सपिरियन्स सांगेल तुम्हाला. त्यानंतर इकडे बघू शकता पाऊस. आम्ही बाहेर आलो तर आम्हाला समजलं पाऊस येतोय म्हणून, आधी नव्हतं माहिती. तसंच थोडंफार भिजत गेलो घरी. आणि शिवला म्हणजे तो यायचं म्हणजे नको म्हणतो, तो वापस त्याला घरी येऊच वाटत नाही रूमवरती. तर मग आम्ही म्हणलो होतो फोनवर मम्मी वगैरे नाही का, चव्हाण साहेबाला दुखते म्हणून त्याला माहिती होतं, मग पप्पाला हॉस्पिटलला घेऊन जायचंय, तो हॉस्पिटलला न्यायला चल. तर मग असं म्हणून तो रेडी होऊन बसला होता. आणि त्यानंतर पाऊस जास्त वाढला म्हणून परत ते रेडी झालेला काढला आणि तो पप्पासोबत खेळत होता. इकडं धिंगाणा, पप्पा त्याला एवढे भीतेत आणि तो त्यांनाच सोडत, त्यांनाच बेजार करतो. ते झोपलेले होते, तो उड्या मारायला म्हणून उठून बसले आणि ते त्यांना खूपच जास्त बेजार करतो. बघा, त्याला नको उड्या मारू म्हणलं तरी त्यांच्या अंगावर उड्या मारतो. तर मम्मी पकडत होती त्याला, पण तो काही पकडत नव्हता. मग त्याला तसंच कसं तरी पाऊस उघडला घेऊन आलोत. मग त्यानंतर त्याला झोपायला टाकलं, मग तो झोपला. मी इकडं मशीनला कपडे लावले. मी किती वाजता मशीनला कपडे लावले तरी मी वाळू घालते रात्रीच, कारण रात्री धूळ नसते, दिवसभर खूप गाड्या जातात, कपडे धूळ बसते. त्यानंतर शिवला चव्हाण साहेब घेऊन गेले बाहेर. मम्मी इकडं माझं तेल लावलं केसाला, कारण माझ्या ना डोक्यामध्ये खूप कोंडा झाला. कोणाला औषध माहिती असेल ना तर प्लीज सांगा. मी शॅम्पू वगैरे पण यूज करायले आता ते कोंड्याचं वगैरे, पण ते काही राहत नाही आहे. माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. टेटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय.